नमस्कार, मी रेणुका तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। उरलेल्या कपड्यापासून आपण पर्स स्टिच करणार आहोत। येथे तुम्ही कुठलंही कॉटनचंही फॅब्रिक यूज करू शकता। येथे मी पैठणी फॅब्रिक यूज केलेला आहे। ब्लाउज पीसमधून उरलेल्या फॅब्रिकपासून मी ही पर्स स्टिच करणार आहे। तर त्यासाठी मी 10 बाय 10 अशा मेजरमेंटमध्ये फॅब्रिक घेतलेला आहे। थोडं यामध्ये आपण साईड पॉकेट वेगळं बनवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लांबीला 10 आणि रुंदीला 10 असं सेम मी 10-10 इंचाचा एक स्क्वेअर कट करून घेतला, पण 10 पेक्षा जास्त नको। आता मी हे असं माप घेतलं आहे 10 बाय 10 आणि मार्क करून घेतलं। तुम्ही यामध्ये जर कमी जास्त करायचं असेल तर 9 किंवा 8 असंही माप घेऊ शकता। येथे तुम्ही कॉटनचंही फॅब्रिक यूज करू शकता किंवा ब्रोकेडचं फॅब्रिक यूज करू शकता। एकदा नक्की ट्राय करून बघा, पैठणीचा लुक खूप छान दिसतो। त्याच मापाचं मी स्पंज आणि अस्तर कट करून घेतलेला आहे आणि चारही बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना एक काळजी घ्यायची आहे की कपडा साईडला सरकत शिलाई करायची आहे। यावर तुम्ही चेक्स पण टाकू शकता। मी येथे चेक्स टाकलेले नाही आहे। आणि बघा, शेवटची टिप करताना थोडा फुगा पडतो, तेथे आधीची टिप थोडी उसवून ती एअर काढून घ्यायची आहे आणि मग शिलाई करायची आहे। आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेते। बघा, मी इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे। आता काय करायचं आहे, सेम मेजरमेंटमध्ये मी एक नॉनवनचा कपडा घेतलेला आहे। थोडा अर्धा ते 1 इंच कमी घ्यायचा आहे तो मेन फॅब्रिकपेक्षा, आणि तो सीध्या कपड्यावर आपल्याला ठेवायचा आहे। अर्धा इंच फक्त उंचीला कमी घेतलेला आहे आणि त्याला 2 पिन करून घेतलेले आहे वरच्या बाजूला। आपल्याला येथे 10 इंचच्या मिडलला मी 5 इंचावर खूण केली आहे। 5 इंचच्या पॉईंटपासून दोन्ही बाजूला 2.5-2.5 इंचावर मार्क करून घेतलं आणि वरती आणि खालच्या बाजूला अर्धा इंचावर मी एक चौकोन तयार करून घेतला आहे। आता मी चैन ठेवून बघते। अंदाज म्हणून आपल्याला हा चौकोन आखून घ्यायचा आहे। आता त्यावर शिलाई करते आहे। मी शिलाई थोडी छोट्या साईजची केली आहे। ज्या प्रकारे मार्क केला आहे त्यावर शिलाई केलेली नाही, त्यापेक्षा कमी मापात शिलाई केलेली आहे। एक अंदाज येण्यासाठी मी हा स्क्वेअर करून घेतलेला आहे, त्यापेक्षा थोडी जास्त मी शिलाई केलेली आहे। आता मिडलला कैची मारून घेतली आणि मध्ये एकदम मधोमध असं कट द्यायचं आहे आणि जेथे आपले टोक आहेत तेथे असं क्रॉस मार्क करायचं आहे। मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे। बघा, हा कट देताना थोडं काळजी घ्यायची आहे, कारण की थोडासा कट जरी बाहेर लागला तरी आपला कपडा वेस्ट जाऊ शकतो। आता काय करायचं आहे, जेथे आपल्याला कट मारला आहे तेथून आपल्याला कपडा पलटी करायचा आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला उलट करून आपल्याला तिथे प्रेस स्टिच करायची आहे। येथे तुम्ही प्रेस पण करू शकता, ज्याने कपडा फिक्स होईल आणि आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल। कपडा उलट करून घेतल्यावर प्रेस स्टिच करून घेतली आणि आता आपल्याला चैन बसवायची आहे। प्रेस स्टिच करून झाल्यावर आपल्याला सुई जागेवरच उचलून धागा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली शिलाई बाहेर दिसणार नाही। दोन्ही बाजूला 1-1 इंच जास्त अशी चैन ठेवायची आणि त्यावर आपल्याला शिलाई करायची आहे। आपण मार्क केलं होतं तो सेम चैनच्या साईडचा चौकोन झाला होता, त्यामुळे त्याच्या आतमध्ये मी शिलाई केली आहे। येथे बघा, जेथे आपण चैन लावली आहे त्याच्या दोन्ही बाजूला डबल शिलाई केली आहे आणि रनर आतमध्ये ठेवून आपल्याला ही शिलाई करायची आहे, कारण की आपण एक्स्ट्राची जी चैन आहे ती कट करून घेणार आहोत। 1-1 इंच साईडला चैन ठेवून आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपलं पॉकेट तयार होणार आहे। चैन लावून झाल्यावर वरच्या बाजूने असा काहीसा लुक दिसतो। नॉनवनचं कापड आहे ते वरच्या बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूला शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला मेन पॉकेट तयार करायचं आहे। नेहमीप्रमाणे आपली चैन बसवायची आहे। सीध्या कपड्यावर आपल्याला ही चैन ठेवायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून झाल्यावर प्रेस स्टिच करून घ्यायची आहे। कपडा खालच्या बाजूला टाकून प्रेस स्टिच करायची आहे। येथे तुम्ही आतल्या बाजूला नॉनवनची पट्टी लावून फिनिशिंग करू शकता, याने फिनिशिंग खूप छान दिसते। आता चैनची एक पट्टी काढून मी दुसऱ्या बाजूला जॉईन करून घेते आणि
त्याही बाजूला प्रेस्टिच करून घ्यायचे आहे. बघा मी दोन्ही बाजूला प्रेस्टिच करून घेतलं आहे. आता आपल्याला जे पॉकेट आहे त्याच्या दोन्ही बाजूला शिलाई करायची आहे, जेणेकरून आपलं पॉकेट फिक्स होईल. आता आपल्याला रनर टाकायचे आहे. येथे रनर टाकताना साईड पॉकेटला ज्या बाजूने रनर टाकले आहे त्याच बाजूने आपल्याला हे रनर टाकायचे आहे, नाहीतर एक वेगळ्या दिशेला आणि एक वेगळ्या दिशेला असं रनर होईल. आता हे रनर टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा काढून घ्यायचे आहे. रनर टाकल्यावर पुन्हा काढून घ्यायचे आहे आणि चेन लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला रनर टाकायचे आहे. आता आपण पाऊच उलट करून घेऊया आणि साईडला डबल स्टिच करून घेऊया. बघा मी डबल शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. नॉनवनची 1 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला ही शिलाई फिनिश करायची आहे, जेणेकरून आपली आतल्याही बाजूने फिनिशिंग छान दिसेल. मी अशा पद्धतीने पट्टी करून घेतली. इथे तुमच्याकडे नॉनवन नसेल तर तुम्ही कॉटनचं अस्तरचंही तुम्ही यूज करू शकता. या मागच्या व्हिडिओमध्ये मी सेम दाखवलेलं आहे. दुसऱ्या बाजूलाही स्टिच करून घेतलं आणि नॉनवनची पट्टी लावून घेतली. आता आपण पाऊच उलट करून घेऊया. बघा मी तुम्हाला उलट करून दाखवते. हा बाहेरच्या बाजूचा पॉकेट आहे. खूप मोठा पॉकेट झाला आहे. येथे तुम्ही कार्ड्स किंवा चिल्लर ठेवू शकता. आतल्या बाजूचा पॉकेट दाखवते. येथे आपली बरीच कॅश आणि मोबाईल बसेल, की वगैरे बरंच सामान बसेल. साडीवर मॅचिंग असे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.